द ब्रेव लिटल बर्ड. ब्रेव म्हणजे धैर्यवान, लिटल म्हणजे छोटा, बर्ड म्हणजे पक्षी. धैर्यवान छोटा पक्षी. वन्स अपॉन अ टाइम इन अ व्हास्ट फॉरेस्ट देअर वॉज अ लिटल बर्ड नेम स्पार्की. व्हास्ट म्हणजे मोठे, फॉरेस्ट म्हणजे जंगल, लिटल म्हणजे लहान, बर्ड म्हणजे पक्षी. एकेकाळी एक मोठे जंगल होते जिथे एक छोटा पक्षी स्पार्की राहत होता. स्पार्की वॉज स्मॉल बट व्हेरी ब्रेव. वन डे अ फिअर स्टॉर्म हिट द फॉरेस्ट. स्मॉल म्हणजे लहान, व्हेरी म्हणजे खूप, ब्रेव म्हणजे धैर्यवान, फिअर्स म्हणजे भयंकर, प्रचंड किंवा तीव्र, स्टॉर्म म्हणजे वादळ, फॉरेस्ट म्हणजे जंगल. स्पार्की लहान होता पण खूप धैर्यवान होता. एक दिवस जंगलात प्रचंड वादळ आले. अँड ऑल द ॲनिमल्स टूक शेल्टर इन देअर होम्स बट स्पार्की डिडंट हाईड. ॲनिमल्स म्हणजे प्राणी, टूक शेल्टर म्हणजे आश्रय घेतला, हाईड म्हणजे लपणे, आणि सर्व प्राणी त्यांच्या घरात लपले, पण स्पार्की लपला नाही. इन्स्टेड ही फ्ल्यू हाय इन द स्काय फ्लॅपिंग हिज विंग्ज अगेन्स्ट द स्ट्रॉंग विंड्स. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी, फ्ल्यू म्हणजे उडाला, फ्लॅपिंग म्हणजे फडफडत, विंग्ज म्हणजे पंख, अगेन्स्ट म्हणजे च्याविरुद्ध, विंड्स म्हणजे वारा. त्याऐवजी तो जोरदार वाऱ्यात पंख फडफडत आकाशात उंच उडाला. द ऑदर बर्ड्स वॉच इन अमेजमेंट. वाय इजंट स्पार्की हायडिंग लाईक अस दे वंडर्ड. ऑदर म्हणजे इतर, वॉच म्हणजे पाहत होते, अमेजमेंट म्हणजे आश्चर्य, हाईड म्हणजे लपणे. इतर पक्षी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. स्पार्की आमच्यासारखा लपत का नाही, त्यांना आश्चर्य वाटले. बट स्पार्की रिप्लाइड, आय मे बी स्मॉल बट आय हॅव अ पॉवर टू फेस चॅलेंजेस. इव्हन इन द स्ट्रॉम आय कॅन फ्लाय. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे, पॉवर म्हणजे ताकद, चॅलेंजेस म्हणजे आव्हान, स्ट्रॉम म्हणजे वादळ. पण स्पार्की म्हणाला, मी लहान आहे पण मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची ताकद ठेवतो. वादळात सुद्धा मी उडू शकतो. स्पार्की कंटिन्यू टू फ्लाय थ्रू द स्ट्रॉम अंटिल इट पास्ट. थ्रू म्हणजे च्या दरम्यान. स्पार्की वादळाच्या दरम्यान उडत राहिला आणि ते वादळ शांत झालं. व्हेन द स्काय क्लिअर्ड द फॉरेस्ट वॉज काम अगेन. ऑल द ॲनिमल्स केम आउट. व्हेन म्हणजे जेव्हा, काम म्हणजे शांत, ऑल म्हणजे सर्व. आकाश स्वच्छ झालं आणि जंगल पुन्हा शांत झाले. सर्व प्राणी बाहेर आले. अँड दे सॉ स्पार्की सिटिंग प्राऊडली ऑन अ ट्री ब्रांच. सॉ म्हणजे पाहिले, सीट म्हणजे बसलेला, ब्रांच म्हणजे झाडाची फांदी, आणि त्यांनी स्पार्कीला एका झाडाच्या फांदीवर पाहिलं. फ्रॉम दॅट डे एव्हरीवन ॲडमायर हिज करेज अँड स्ट्रेंथ. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाने, ॲडमायर म्हणजे प्रशंसा किंवा कौतुक, करेज म्हणजे धैर्य, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. त्या दिवसापासून सर्वांनी त्याच्या धैर्याचे आणि ताकदीचे कौतुक केले.